विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 आत्मज्ञान प्राप्तीची साधना आहेत आणि त्यांना साधन चतुष्टय म्हणतात असं सांगितलं. त्यानंतर समाधी षटक कोणती ते सांगितले. परंतु याच्यामध्ये समाधी जरी षटक म्हणजे 6 साधना असली तरी सर्वांचा मिळून समाधी षटक असं एकच साधन सांगितलेले. म्हणजे ह्या साधनांचा मिळून एकत्र सांगितलेले आहेत. तर त्याचं कारण ते सांगतात की समाधी षटक म्हणताना ह्या एकमेकाशी संबंध आहे. तो कसा, तर त्यासाठी सांगतात की जो पुरुष या ठिकाणी शमसंपन्न असेल म्हणजे ज्याचा मन निग्रह होत असेल तर तोच मनुष्य इंद्रियांचाही संयम करू शकतो. ज्याला मनाचा जसंच ज्याला इंद्रियांचा निग्रह करता येतो तोच मनुष्य शम म्हणजे मनाचा निग्रह करू शकतो. म्हणजे दमाला शमाची अपेक्षा आहे. तसंच आपण म्हणतो की समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता. परंतु चित्ताची एकाग्रता जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा चित्ताचा निग्रह करण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे याचा अर्थ जे समाधान आहे यालाही क्षमाची अपेक्षा आहे. आता उपरम सांगताना म्हणतात की जसं दूध वगैरे पाजून बलवान झालेलं जे मांजर आहे तर ते मांजर जर आपण बांधून ठेवलं तर त्या ठिकाणी जरी त्याला उंदीर दिसला तरी सुद्धा त्याच्याकडे जाणार नाही, कारण ते बांधून ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे आणि जर त्याला मोकळं सोडलं तर त्या उंदराकडे ते धाव घेणारच. त्याप्रमाणे जरी मनुष्याचं मन हे विषयापासून उपराम झालं म्हणजे विषयापासून निवृत्त झालं, परंतु जर त्या मनाला मोकळं सोडलं म्हणजे त्या मनाचा आपण निग्रह केला नाही, मनोनिग्रह केला नाही किंवा शम केला नाही तर त्या ठिकाणी उपराम जो आहे तो देखील सिद्धीला जाणार नाही. म्हणजे उपरामासाठी देखील शमाची अपेक्षा आहे. आता शीत उष्ण सहन करणं, शीत उष्ण ही द्वंद्व कष्टा वाचून सहन करणं याला आपण तितिक्षा म्हणतो. पण अशा प्रकारची तितिक्षा किंवा आपलं सहनशक्ती जर ज्या माणसाच्या ठिकाणी राहू शकते की जो मनाचा निग्रह करू शकतो, आहे की नाही. मनाचा निग्रह केला नाही तर त्याला तितिक्षा सुद्धा असू शकणार नाही. तसंच शम जरी असला तरी समजा एखाद्याने मनोनिग्रह केला नाही, आपलं इंद्रिय निग्रह केला नाही तर तो मनोनिग्रह देखील करू शकणार नाही. तसंच आपल्याला श्रद्धा आहे. श्रद्धा ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुवाक्य वेदांत वाक्य याच्यावर श्रद्धा नाही तर तो मनोनिग्रह किंवा वेदांत शास्त्रावर श्रद्धा ठेवून गुरुवचनावर श्रद्धा ठेवून इंद्रिय निग्रह करण्याचं सुद्धा काय काम आहे असं म्हणून तो इंद्रियाचा निग्रह सुद्धा करणार नाही. म्हणजेच याचा अर्थ श्रद्धा जर असेल तरच मनुष्याच्या ठिकाणी दम होऊ शकतो म्हणजे इंद्रिय निग्रह होऊ शकतो किंवा इंद्रिय निग्रह करणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी श्रद्धा जी आहे ती सफल होऊ शकते. अशा रीतीने प्रत्येकाला सांगतात जर इंद्रिय निग्रह केला नाही तर त्याचं मन एकाग्र होणार नाही. म्हणजे समाधान ज्याला आपण म्हणतो त्यासाठी जसं मनोनिग्रहाची आवश्यकता आहे तसं इंद्रिय निग्रहाची सुद्धा आवश्यकता आहे. आणि याशिवाय जर आपली गुरुवाक्य वेदांत वाक्य यांच्याविषयी श्रद्धेचा जर अभाव असेल तर आपल्याला श्रद्धाच नाही तर आपण इंद्रिय निग्रह काय करणार किंवा मनोनिग्रह देखील करणार नाही. तसंच चित्ताचं एकाग्रता जर साधायची असेल तर आपल्या ठिकाणी एकाग्रता करण्यासाठी देखील म्हणजे चित्त एकाग्र समाधान त्याच्यासाठी शम आवश्यक आहे की नाही, दम आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे. असे प्रत्येक साधनाचा एकमेकाशी संबंध आहे. म्हणून ही सगळी साधनं मिळून एकच त्याचा वर्ग सांगितला की समाधी षटक असं सांगतात. ही एकमेकावर अवलंबून आहेत म्हणून सर्वांचं मिळून एकच साधन सांगितलं. समाधी षटकातील प्रत्येक साधनाच्या स्वरूपात किंचित फरक आहे म्हणून या 6 समाधी षटक असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक वैराग्य समाधी 6 आणि मुमुक्षुता अशी 9 साधने होतील. जर वेगवेगळी मानली तर 9 साधने होतील. विवेक
वैराग्य, नंतर शम, दम, श्रद्धा, समाधान, तितिक्षा, उपरण आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधनं होती. परंतु वेदांत संप्रदायामध्ये हे साधन चतुष्टय किंवा 4च साधनं मानण्याचा प्रघात आहे. आणि ती म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व असं. विवेक, वैराग्य, समाधी 6 आणि मुमुक्षुत्व अशी 9 साधने होतील. परंतु समाधी, षटक हे एक साधन मानले म्हणजे 4च होतात व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. मुमुक्षु लक्षण ब्रह्मप्राप्ती, मला माहिती आहे, फक्त याने ते केलं नव्हतं म्हणून 1-2 मिनिटात वाचतो. ब्रह्मप्राप्ती आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. मोक्ष कशाला म्हणतात तर मोक्षाचं लक्षण सांगतात की ब्रह्मप्राप्ती आणि संसार दुःखाची निवृत्ती याला मोक्ष म्हणतात. आता मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. मोक्षाची तीव्र इच्छा त्याला मुमुक्षुत्व, आपलं मुमुक्षुत्व असं म्हणतात. आणि ती ज्यास असेल तो मुमुक्षु. मोक्षाची इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. कालच आपण सांगितलं की तीव्र इच्छा म्हणजे काय. जसं एखाद्या मनुष्याला भूक लागली तर त्याला अन्न वाचून त्याचे प्राण तळमळतात, किंवा त्याला तहान लागली तर त्याला पाण्या वाचून त्याचे प्राण तळमळतात. अजून काय उदाहरण दिलं होते? सापाचं काय उदाहरण? नाही ते तर झालं होतं. नाही याच्या तर मनुष्य जसा त्याला अग्नीनं तो पेट घेतला त्याच्या शरीराचा किंवा कपड्याचा, तर तो पहिल्यांदा पाण्याच्या शोधात लागतो की तो अग्नी कसा विझला जाईल. त्याप्रमाणे ज्याला ह्या संसार दुःखाच्या निवृत्तीची तीव्र, तर अशा प्रकारच्या अंतःकरणात तळमळ निर्माण होणं किंवा उत्कट ब्रह्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा होणं, संसार दुःखाचा उपरम करण्याची इच्छा होणं, याला हे तीव्रतर जिज्ञासा किंवा तीव्र मुमुक्षुत्व असं त्याला म्हणतात. विवेक, वैरागी, समाधी, षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्या साधन चतुष्टय असे म्हटले आहे. जसं समाधी, षटक आपण म्हणतो तर 6 मिळून 1 का, ते परस्परावर अवलंबून आहेत, परस्परांची त्यांना अपेक्षा आहे. तसंच इथं पाठीमागं विवेकाचं लक्षण सांगताना सांगितलं होतं की विवेक हे वैराग्याचं काय आहे, मूळ आहे किंवा पुढच्या सर्व साधनांचं मूळ आहे. म्हणजे याचा अर्थ विवेकावर वैराग्य अवलंबून आहे, आणि विवेक करायचा झाला तर वैराग्यावर अवलंबून आहे, वैराग्य विवेकावर अवलंबून आहे, विवेक आणि वैराग्य ही समाधी षटकावर अवलंबून आहे, समाधी, षटक, विवेक, वैराग्य हे मुमुक्षुत्वावर अवलंबून आहे. याचा अर्थ ही सगळ्या साधनं पाहिजेतच, आणि ती साधनं प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे आणि चारींनी मिळून मोक्ष होतो. म्हणून आम्ही साधन चतुष्टय अधिकाऱ्याच्या ठिकाणी सांगितलं. एरवी जर पाहिलं तर तुम्ही केवळ मुमुक्षुत्व असलं तर चालणार नाही, केवळ विवेक चालणार नाही. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं जरी ती परस्परावर अवलंबून असली तरी प्रत्येकाचं स्वरूप भिन्न आहे, म्हणून आम्ही साधन चतुष्टय असं म्हटलेलं आहे. आता विषय वर्णन. विषय वर्णनामध्ये ह्या ग्रंथातला विषय काय आहे ते सांगतात. जीव ब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथामधलं चिंतन, आता आपण ज्या ग्रंथाचं अध्ययन करण्याला प्रवृत्त झालो त्या ग्रंथामध्ये विषय काय येणार? वारंवार जीव आणि ब्रह्म यांचा ऐक्य, जीव हा ब्रह्मरूप कसा आहे, जीव आणि ब्रह्म यांचा अभेद कसा आहे, ते एकरूप कसे आहेत, हाच या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. परंतु हा मुख्य विषय केवळ स्वबुद्धीने प्रतिपादन केला जात नाही. आपल्या स्वतःतल्या काठीतून काढून काही सिद्धांत सांगतात जीव ब्रह्माची एकता, असं नाही. याला सर्वात प्रबल प्रमाण जे शास्त्र आहे किंवा वेद त्याला प्रमाण आहे, त्याला शब्द प्रमाण म्हणतात. तर या वेद प्रामाण्याच्या द्वारा जीव ब्रह्माचं ऐक्य या ग्रंथामध्ये सांगितलं जाईल. म्हणजे ते ऐक्य सिद्ध करायचं, ते प्रमाणाने सिद्ध करायचं, आणि त्याच्यासाठी युक्ती म्हणजे त्यासाठी वेगवेगळे दृष्टांत, उदाहरणं किंवा उपपत्ती, हेत्वादी कारणं, सगळी कारण मीमांसा करून सांगितलं जाणार आहे की जीव हा ब्रह्मरूपच आहे. हे युक्तीने आणि प्रमाणाने सिद्ध करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे. वेद काय सांगतो? तत्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस, म्हणजे जीव आणि ब्रह्माचा अभेद आहे असं सांगताना जर कोणी जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करेल तर ते वेदाच्या विरुद्ध आहे.
आणि जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मुमुक्षु हितावह नाही. आणि जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये भेद आहे असं जर सिद्ध करायचं झालं एखाद्याने केला तर त्याच्यामध्ये काही पुरुषार्थ नाही. त्याच्यामुळं मुमुक्षुला काय मोक्षाची इच्छा आहे, म्हणजे त्याला मोक्ष झाला पाहिजे. आणि समजा तो मोक्ष कशाने होतो? अभेद निश्चयाने होतो. जीव ब्रह्माचा अभेद आहे असं जर निश्चय केला तर त्याने मोक्ष होत असतो. आणि याने जर भेद निश्चय केला तर भेद निश्चयाचा त्याला काय उपयोग? त्याला कधीही मोक्ष होणार नाही. म्हणून तो हितावह नाही, म्हणजे हित प्राप्त करून देणारा नाही. हित प्राप्त कशाने होतं? तर जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयाने. आणि भेद निश्चयाने जीव ब्रह्माचा अभेद सिद्ध होत नाही. त्यामुळे त्या अभेद न झाल्यामुळं त्याला मोक्ष प्राप्त होत नाही, म्हणून तो हितावह नाही. दुसरी गोष्ट असे की हे द्वैत सत्य आहे किंवा भेद सत्य आहे. आपण कधीतरी म्हणतो का तू आणि मी एक आहे? भेदाचा निश्चय याला काही शास्त्राचं अध्ययन करावं लागतं का? शास्त्राचं अध्ययन केल्या वाचून मनुष्याच्या ठिकाणी भेद निश्चय आहे ते ऐक नाही. स्त्री पुरुष भेद आहे. आपलं एका शरीर जरी असलं, हात पाय वगैरे भेद आहेत. आपण कधी हात म्हणजे हाताचं काम पायाने करत नाही, पायाचं काम डोक्याने करत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये भेद आहे. स्वगत देखील भेद आहे. गायी जरी असली तर गोत्व ही जाती एक असली पण त्याच्यामध्ये एक गाय आणि दुसरी गाय याच्यामध्ये भेद आहे की नाही? गाय आणि बैल यांच्यामध्ये भेद आहे की नाही? हे प्रत्येकाच्या गाय आणि म्हैस याच्यामध्ये भेद आहे. भेदाचं ज्ञान कोणाला नाही? तुम्हाला आम्हाला स्वगत भेदाचं ज्ञान आहे. आपल्या एकाच शरीराच्या अंतर्गत असणारे भेद आपल्याला ज्ञात आहेत की नाही? स्वगत भेद आहे. सजातीय मानवता ही जाती आहे, पशुत्व ही जाती आहे. सजा एकाच जातीमध्ये असणाऱ्यांमध्ये परस्पर पुन्हा भेद आहे. दोन जाती वेगवेगळ्या आहेत त्याच्यामध्येही भेद आहे. दोन जातीमध्ये भेद आहे त्याला विजातीय भेद म्हणतात. एका जातीमध्ये जे अंतर्गत भेद आहे त्याला सजातीय भेद म्हणतात. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या भेदाला स्वगत भेद म्हणतात. भेदाचं ज्ञान कोणाला नाही? सगळ्यांना भेदाचं ज्ञान आहे. कोणी म्हटलं की हे घर म्हणजे तू, तर आपण म्हणू का आहे घर वेगळं आणि मी वेगळं? याच्यासाठी आपल्याला वेद शिकावं लागतात की उपनिषद शिकावं लागतात? काही नाही. भेदाचं ज्ञान सर्वांना आहे, अभेदाचं ज्ञान मात्र सर्वांना नाही. आणि पुरुषार्थ अभेद ज्ञानात आहे का भेद ज्ञान संपादन करण्यात आहे? अभेद ज्ञान संपादन करण्यात आहे. त्यामुळं त्यांनी दिलं खरं शास्त्राला एवढं का म्हणून आपण शरण जायचं? तर अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. आपल्याला एखादी वस्तू अज्ञात असावी आणि तिचं जर आपल्याला ज्ञान करून दिलं तर त्या शास्त्राचं काय हे वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी वेद काय सांगतो? जीव ब्रह्माचा भेद आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, जीव ब्रह्माचा अभेद आपल्याला ज्ञात नाही. आणि तो जीव ब्रह्माचा अभेद फक्त वेदाने सांगितला तरच त्याचं आपल्याला ज्ञान होईल, एरवी नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये शास्त्र जे आहे ते अत्यंत शास्त्र शरण्य होण्याची किंवा शास्त्राचा आश्रय करण्याची गरज आहे. का? तर आपल्याला अद्वैताचं ज्ञान व्हावं, अभेदाचं ज्ञान व्हावं, जीव ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान व्हावं. म्हणून या ठिकाणी शास्त्राचं शास्त्रत्व आहे की जी गोष्ट जीवाला अज्ञात आहे त्या अज्ञात गोष्टीचं ज्ञापन करून देणं. म्हणून हे शास्त्राचं खरं शास्त्रत्व आहे. याचाच अर्थ असा की मनुष्याने प्रयत्न करायचा तो भेदज्ञान संपादन करण्यासाठी का अभेद ज्ञान संपादन करण्यासाठी? जीव ब्रह्माचा अभेद सिद्ध करण्यासाठी त्याला प्रयत्न केला पाहिजे. त्याचं आणि ते ज्ञान कशाने होतं? शास्त्राच्या द्वारा होतं. म्हणून मनुष्याला शास्त्र शरण होण्याची गरज आहे. यासाठी स्वामी महाराज विनोदाने सांगायचं, कदाचित सांगितली असली तर परत पुनरावृत्ती करत नाही. एकदा शंकराचार्य बसले होते सकाळी आणि त्यांच्याकडे एक भेदवादी गेला आणि तो म्हटला, तुम्ही सगळ्या पायाला भोवरा बांधून संपूर्ण भारतवर्षात भ्रमण केलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिद्धी काय करता की शास्त्राचं तात्पर्य सांगता जीव ब्रह्माचा अभेद आहे. पण मी तुमच्या समोर वाद करण्यासाठी आलोय. वादामध्ये मी जीव आणि ब्रह्म हे यांच्यामध्ये भेद आहे. अहो, ईश्वर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे, जीव अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे. त्या दोघांच्या मध्ये भेदच असणार, अभेद सिद्ध होणं शक्यच नाही. भेद कसा आहे मी सिद्ध करतो. तर त्या दिवशी होती पौर्णिमा. म्हणून शंकराचार्य त्याला म्हणतात की आपण हा वाद नंतर करू, परंतु आज पौर्णिमा असल्यामुळं माझं मंगल करायचंय. म्हणजे आपण त्याला हजामत म्हणतो, तर त्या संन्यासामध्ये मंगल म्हणतात. तर ते म्हणतात की मी मंगल करायचंय, आपण तिकडे जाऊ न्हाव्याकडं. म्हणून त्याला घेऊन गेले त्या भेदवाद्याला. ते गेल्याबरोबर त्यांना हवी बाबा पाहिल्याबरोबर लगेच त्यांनी सांगितलं की अरे तू साक्षात सच्चिदानंद ब्रह्म आहेस, तू ईश्वर स्वरूप आहेस, परमात्मा म्हणजे तू आहेस असं शंकराचार्य त्याला म्हटले. ते ब्रह्म तू आहेस.
तो साक्षात सच्चिदानंद स्वरूप आहे असं म्हटल्याबरोबर तो न्हावी लगेच उभा राहिला. अहो आचार्य, मी गरीब न्हावी, मी कसा काय ब्रह्म असेल आणि तुम्ही मला ब्रह्म कसं म्हणता? तुम्ही कुठं, आम्ही कुठं, तुमच्यासारख्यानेच ते म्हणावं, आम्ही कसे ब्रह्म असणार, असं तो म्हणायला लागला. त्याच्याबरोबर मग नंतर ते मंगलाचरण झालं, ते आपलं मंगल झालं आणि नंतर आचार्य आणि ते महात्मा जो त्यांच्याकडे वादाला आला होता ते घरी आले, आश्रमात आले आणि त्यांनी सांगितलं की आता तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर आपण वादाला बसू. तर ते म्हणतात की ह्याच्यामध्ये वाद करायचं काय कारण आहे, काय इतकं असं त्याच्यामध्ये, तू काय सिद्ध करणार? भेद सिद्ध करणार, जीव आणि ब्रह्माचा भेद सिद्ध करणार. भेद सिद्ध करण्यासाठी वाद करायचा, एवढे मोठे शास्त्र गोळा करायची, त्याच्यावर त्या शास्त्राचं चिंतन करायचं आणि अनुसंधान करायचं आणि त्याच्यातून भेद सिद्ध करायचा, गरजच नाही. ही गोष्ट जी न्हाव्याला कळते, ऐक न्हावी काय म्हटलं, मी कसा ब्रह्म असेल, त्याने काही शास्त्राध्ययन केलं होतं का? शास्त्राध्ययन न करता देखील जीव आणि ब्रह्माचा भेद सिद्ध आहे. मग आता तू एवढं शास्त्र चिंतन केलं आणि त्याच्यातून भेद सिद्ध करण्यात काय पुरुषार्थ आहे? अरे मनुष्याने जीवनामध्ये जेव्हा जीव आणि ब्रह्म याचा भेद त्याला स्वाभाविक सिद्ध आहे त्याच्या ठिकाणी, परंतु तत्वतः जीव आणि ब्रह्माचा अभेद कसा आहे हे सिद्ध करणं हा पुरुषार्थ आहे. त्याच्यासाठी वाद झाला पाहिजे असं त्याला सांगितलं. थोडक्यात काय, मुमुक्षुला जीव ब्रह्माचा भेदज्ञान हे हितावह नाही, तर जीव ब्रह्माचा अभेद ज्ञान हे मुमुक्षुला कल्याणकारक आहे असं सांगतात. जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मुमुक्षु हितावह नाही. जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. मनुष्याला कधी स्वप्नात देखील, सामान्य मनुष्याला जीव ब्रह्माच्या अभेदाचा विचार देखील येत नाही. स्वाभाविक जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेद आहे हे स्वाभाविक आपोआपच त्याच्या ठिकाणी वाटत राहतं. परंतु त्या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणाचाही नाही. जे लोक भेदवादी आहेत, ज्यांच्या ठिकाणी भेदनिश्चय आहे आणि भेदनिश्चयाने त्यांना मोक्ष झाला, जीवनमुक्ती प्राप्त झाली, असं कोणीतरी दिसून येतं का? जे जीवनमुक्त पुरुष झाले त्या सर्वांचा जीव ब्रह्माचा अभेद निश्चय आहे. म्हणून त्या भेद निश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही. आता काही लोकांनी मानलंय की स्वर्गालाच मोक्ष म्हणतात, म्हणून म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. संसारामध्ये जन्म घेतल्यानंतर त्यांनी वेदविहित अशा प्रकारचे यज्ञयाग करावेत आणि त्या यज्ञयागाच्या पुण्याईनं त्याला स्वर्गामध्ये स्थान मिळतं. तिथं दिव्य अशा स्वरूपाचा अमृत आहे, त्या अप्सरा आहेत, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, कल्पतरू आहे आणि त्या ठिकाणी जे शरीर आहे ते शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं रोग नाहीत, निरामय जीवन आहे आणि सर्व दिव्य अशा प्रकारचे शब्दस्पर्शादी भोग त्याला मिळतात. त्या ठिकाणी हे रस रक्ताचं अशा प्रकारचं शरीर नाही, ते शरीरही दिव्य आहे, अतिमानवी अशा स्वरूपाचं आहे. असं ऐकून ते लोक पूर्वमीमांसक, त्यांना म्हणतात पूर्वमीमांसक, तर ते लोक स्वर्गामध्ये जातात आणि मोक्ष नावाचा दुसरा काही पदार्थ नाही. मरणानंतर आपण ज्या स्वर्गाला प्राप्त होतो तो स्वर्गच या ठिकाणी मोक्ष या नावाने सांगण्यात येतो. शास्त्र ज्याला मोक्ष म्हणतं तेच मोक्ष सुख म्हणजेच स्वर्ग सुख असं म्हणतात. परंतु मुमुक्षुला जे हे सुख पाहिजे, मोक्ष सुख किंवा परमानंद पाहिजे, तो त्याला मरणाच्या नंतर पाहिजे का जिवंत असताना पाहिजे? जिवंत असताना पाहिजे. याच देशात पाहिजे का दुसऱ्याच देशात पाहिजे? त्याला मृत्यू लोकात तो परमानंद पाहिजे का स्वर्ग लोकात गेल्यानंतर मरणानंतर? आहे की नाही? तो त्याला मरणानंतरच्या पुढच्या भविष्य काळातला पाहिजे का वर्तमान काळात पाहिजे परमानंद? आहे की नाही? त्याला तिथं असणाऱ्या दिव्य अशा कामधेनू कल्पतरूपासून पाहिजे का इथं असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून पाहिजे? प्रत्येक वस्तूपासून पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्याला जो आनंद, त्याला जो परमानंदाची किंवा मोक्षाची इच्छा आहे ती इच्छा त्याला कुठं आहे? तर या लोकातच, म्हणजे जिवंत असताना, या शरीरात प्राण असतानाच त्याला मुक्त होण्याची इच्छा आहे. म्हणजे मुमुक्षुचा मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही. त्याची अपेक्षा काय आहे? याची देही याचे डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत. तत्प्रतिपादक म्हणजे त्याचे प्रतिपादन करणारे ग्रंथ निष्फल आहेत. त्याचे म्हणजे द्वैताचं प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथ त्या मुमुक्षुला या ठिकाणी म्हणजे या जन्मामध्ये मोक्ष होणार नाही. मग त्यांनी किती द्वैताच्या ग्रंथाचं अध्ययन केलं
किंवा किती द्वैताचं चिंतन केलं आणि त्याच्याद्वारा जर त्यांनी भेदाचा निश्चय केला तर त्याला मोक्ष होईल का? कधीही होणार नाही. आणि मग त्या ग्रंथ त्याच्या दृष्टीनं काय आहेत? ज्याला जीवनमुक्ती पाहिजे, ज्याला मोक्ष सुख आणि याच देहात पाहिजे, त्याच्या दृष्टीनं द्वैताचे ग्रंथ निष्फल आहेत. आणि या ग्रंथात मोक्षला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्याची सिद्धी केली आहे. आणि हा जो ग्रंथ आहे, आम्ही जो ग्रंथ सांगणार आहोत विचारसागर नावाचा, त्याच्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य आणि तद्वारा जीवनमुक्ती हे कुठं सांगितलेलं आहे? या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये या ग्रंथाच्या चिंतनाने तुम्हाला जीव आणि ब्रह्म यांच्या एकतेचा निश्चय होईल आणि त्यापासून प्राप्त होणारं जे मोक्ष फल की जे त्या मुमुक्षूला अपेक्षित आहे ते फल त्याला कधी मिळेल? मरणानंतर मिळेल की आता मिळेल? आता मिळेल. आता मिळेल म्हणजे कधी मिळेल? ज्या क्षणी त्याचा अभेद निश्चय होईल त्याच क्षणी त्याला त्या फलाची प्राप्ती होईल. म्हणून आमचा जो ग्रंथ आहे तो मुमुक्षूला हितावह आहे. कारण मुमुक्षूला पाहिजे जीवनमुक्ती आणि ती जीवनमुक्ती होत असते जीव ब्रह्माच्या अभेद ज्ञानाने आणि त्या जीव ब्रह्माचा अभेद प्रतिपादन करणं हे हा आमच्या ग्रंथाचा विषय आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या अध्ययनापासून त्या मनुष्याला काय मिळेल? जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईल. आणि म्हणून आमच्या या ग्रंथामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. हा जो ग्रंथ आहे याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. म्हणजे हा वेदांताचा प्रकरण ग्रंथ आहे. याच्यामध्ये तुम्हाला कर्मकांडाची काही शंका आली की अश्वमेध यज्ञ कसा करावा, तर याचं वर्णन तुम्हाला इथे मिळणार नाही. तुम्हाला योगाचं साधन कसं करावं, तर ते अष्टांग योगाचं वर्णन इथे मिळेल का? नाही. उपासना कशी करावी हे सांगितलेलं नाही. तर याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. याच्यामध्ये फक्त वेदांताचं जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि तद्वारा प्राप्त होणारा जो मोक्ष एवढंच वर्णन याच्यामध्ये आहे. म्हणून हा ग्रंथ काय आहे? प्रकरण ग्रंथ. काही ग्रंथ आकर ग्रंथ असतात. वेद, गीता, ज्ञानेश्वरी हे आकर ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये आकर म्हणजे ज्याच्यामध्ये कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, अष्टांग योग सर्वांचं वर्णन असतं. तर त्याला म्हणतात आकर ग्रंथ. आता या ठिकाणी आपल्याला हा जो ग्रंथ आहे तो प्रकरण ग्रंथ आहे. म्हणजे वेदांतात याच्यामध्ये केवळ वेदांत किंवा उपनिषद वचनं जी आहेत त्या उपनिषद वचनाला अनुसरणारं अशा प्रकारचं तत्वज्ञान याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य हा या ग्रंथाचा विषय आहे. या ग्रंथाचा एकच विषय जीव आणि ब्रह्म यांची एकता कशी आहे एवढंच या ग्रंथामध्ये प्रतिपादन केलं जाईल. आता थोडं जसं जसा ग्रंथ पुढे चालेल तसं तसं थोडं सावध व्हायचं. आता आपण आतापर्यंत काय शिकलो याच्यामध्ये? आतापर्यंत हा सगळं साधारणपणे भूमिका, ह्या ग्रंथामध्ये येणारा जो विषय आहे ना आता त्या विषयाचं साधारणपणाने थोडक्यामध्ये आपण संपूर्णच विषयाचं थोडं थोडं आपल्याला परिभाषा ओळखीला यावी. या ग्रंथामध्ये पुढं काय कशा प्रकारे त्याची धाटणी काय आहे, सरणी काय आहे, म्हणजे या ग्रंथाची प्रक्रिया त्याला म्हणतात. तर ते प्रक्रिया आपण जाणून घेण्यासाठी साधारणपणाने चिंतन केलं. पण आता हा जो ग्रंथ सुरू होतोय जसा जसा पुढं पुढं ग्रंथ चालेल तसं तसं आपल्याला अधिक सावध अशा रीतीनं ऐकलं पाहिजे. म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेने आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी अगदी पणाला लावून इथल्या इथंच विषय कसा समजेल याच्यासाठी प्रयत्न करायचा. म्हणजे आता आपला ग्रंथ थोडा वेगाने जरी चालला तरी आपल्याला त्याचं सहज आकलन होईल. म्हणून फक्त पहिला निश्चय करायचा, रात्री वाटलं तर लवकर झोपायचं, थोडं उशिरा उठलं तरी चालेल. पण थोडं उशिरा म्हणजे कमीत कमी येण्याचा रस्ता जितका लांब आहे तेवढा याच्यामध्ये. आणि बरोबर वेळेला येऊन एकाग्र होऊन इथं प्रत्येक पदाचं चाललेल्या अर्थाचं चिंतन करायचं. म्हणजे आपल्याला अर्थ चांगला समजला म्हणजे घरी चिंतन करायला सोपं जाईल. तर त्यासाठी आता प्रयोजन सांगतात. तर प्रयोजन वर्णन, प्रयोजन म्हणजे काय? इथं प्रयोजन शब्दाचा अर्थ असा नाही आपल्याला पंक्तीला निमंत्रण दिलं तर आपण काय म्हणतो आज प्रयोजन काय आहे. प्रयोजन काय म्हणजे जेवणाचा कोणता प्रकार आहे. जर भात बुंदी असेल तर आम्ही येणार नाही, श्रीखंड असेल तर येणार. तसं इथलं प्रयोजन म्हणजे असं काही प्रयोजन यांनी सिद्ध होणार नाही. नाहीतर कोणी विचारलं की विचारसागराचं काय प्रयोजन, तर ते प्रयोजन म्हणजे भोजनाच्या निमंत्रणात असणारं नाही. तर इथं प्रयोजन म्हणजे फल असा अर्थ आहे. आत्मस्वरूपा प्रयोजन वर्णन, आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि अज्ञानाचे कार्य जो प्रपंच तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे.
हा एक मी सांगत होतो की एकाग्र होण्यासाठी काय होतं, रात्री आपण उशिरा झोपला असलो आणि सकाळी लवकर उठला असलो तर मग आपल्याला नेमकी पाठामध्ये झोप येते. इथं थोडं शांत वातावरण असतं आणि मग झोप येते. तर त्यासाठी पहिली गोष्ट देवाला प्रार्थना करायची आणि आपण सकाळी उठल्याबरोबर निश्चय करायचा की पाठात झोपायचं नाही. असं जर निश्चय केला, देवाची प्रार्थना केली आणि आपण एकदम टक लावून पाहिलं माझ्याकडं म्हणजे इकडं, तर झोप येत नाही. परंतु पाहत असताना एकदम पापण्यात खालीवर करायचं नाही, असं करायचं नाही. म्हणजे असं केलं तर मग लवकर झोप येते. तर या ठिकाणी आता हे जे साधन चतुष्ट आपलं काय अनुबंध चतुष्टय, त्या अनुबंध चतुष्टय किती आहेत? 4. महाराज सांगा बरं 4 कोणकोणते? ते तुमच्या पुढे बसले स्वेटर घालून. अनुबंध चतुष्ट, अनुबंध म्हणजे काय सांगा महाराज? खाली पाहिल्याने काय मी तुम्हाला विचारतो, अनुबंध म्हणजे काय? कोण सांगतं? कोणाला येतं अनुबंध? हा सांगा. हो, ज्याच्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध असं म्हणतात. अनुबंध किती आहेत? 4. बरोबर ना? तर हे अनुबंध कोणते हे सांगा. हा सांगा, बोला, मोठ्याने बोला. हा, संबंध, असे अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन असे 4 अनुबंध आहेत. आता 4 अनुबंधापैकी आपले किती अनुबंध झाले? 2 झाले. कोणकोणते? अधिकारी आणि विषय हे 2 अनुबंध झाले. तिसरा अनुबंध कोणता आहे? प्रयोजन. आणि त्याचं आता या ठिकाणी चाललेलं आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्म मरणादी दुःखास कारण आहे. त्या दुःखासच अनर्थ म्हणतात. मनुष्याला हे जे आपल्याला सर्व चाललेलं याच्याशी आपल्याला संबंध जोडला पाहिजे. खरोखर आपल्या जीवनाचा काळ आपण या ग्रंथाच्या चिंतनात जो खर्च करणार ते आपलं योग्य आहे का? आपल्याला कोणतं फल पाहिजे आणि ते याच्यापासून मिळणार आहे का, असा विचार केला पाहिजे. तर याच्यामध्ये जो संसार सुखात रमलेला आहे, संसारामध्ये जो मनुष्य मला शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जर माझ्या अपेक्षेप्रमाणे इष्ट असे विषय मिळाले, त्यांचा मला भोग मिळाला तर त्यानेच मी सुखी होईल असं ज्याला वाटत असेल तर तो धन, दारा, पुत्र किंवा इहलोकातलं सुख, सत्ता, संपत्ती याच्या पाठीमागे लागतो आणि त्या सुखाने सुखी होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला या ग्रंथाचा काही उपयोग आहे का? त्याला याचा इतकिंचितही उपयोग नाही. तर जो मनुष्य तो मनुष्य काय आहे? संसार आहे दुःख रूप, परंतु तो कधी म्हणतो का म्हणून रुसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे या दातारा, या दावेदारा निमित्त येणे मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी. असं त्याला कधीच वाटत नाही. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, असं त्याला कधीच वाटत नाही. ऐके नाही, तो हे कधी संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, त्याला वाटतं हे वेड्या लोकांचं गायन आहे. ऐके नाही, हे लोक वेडे लोक गायतात. ज्या संसारामध्ये केवळ सुखासाठी सर्व धडपडतो आपण आणि सुखाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. ऐके नाही, आणि हा म्हणतो की सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वता एवढे. हा मधुकरी मागतो दररोज, याला धर्मशाळेतून हाकलून देतात एकातून दुसऱ्या ठिकाणी. कपडा नाही, अन्न नाही, वस्त्र नाही, निवारा नाही, त्याची कोणती शाश्वती नाही. आणि हा म्हणतो की म्हणून रुसलो संसारा, गायन करतो. वेडे लोक जशी गुणगुण करतात तशी यांची गुणगुण आहे. त्याला ह्याच्याशी काही कर्तव्य आहे का? काही सुद्धा कर्तव्य नाही. मग त्यांनी ह्या ग्रंथाकडे त्याची प्रवृत्ती होईल का? कारण नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. ज्याच्यापासून आपल्याला काही प्रयोजनच प्राप्त होत नाही, फलच प्राप्त होत नाही, तिकडे वेडा मनुष्य देखील प्रवृत्त होत नाही. तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही. म्हणजे जो मनुष्य, स्वामी महाराज सांगायचे, वास्तविक संसार आहे दुःखरूप, पण याला वाटतो सुखरूप, तो याचा अधिकारी नाही. म्हणजे जो याचा अधिकारी कोण आहे? जो सुखाला, केवळ दुःखाला कंटाळा असा नाही, तर सुखाला कंटाळा. संसारामध्ये सगळे ऐहिकीचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मना माझी. त्याला ऐहिक किंवा इहलोकातले किंवा परलोकातले भोग स्वतः होऊन त्याच्या पुढे लोटांगण घालतात, तरी तो म्हणतो की मला हे नकोत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जनी जडो दिशी. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. ज्याला असं कळलं
की या ठिकाणी आपण जरी कोणत्याही प्रकारचं हे जे कर्म उपासनादी केले तरी आपण स्वर्गाधिकापर्यंत गेलो तरी आपली जन्म मरण परंपरा खंडित होत नाही. तिथे गेलं की ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. तो म्हणतो स्वर्गातलं सुख सुद्धा नश्वर आहे, विषयातलं सुख सुद्धा नश्वर आहे. आपण पाहिलं की त्या ठिकाणी अनित्यत्व आहे, पारतंत्र्यादी दूषितत्व आहे. असं असताना त्या जे विषय आहेत ते त्या विषयांच्या मध्ये खरं सुख नाही. विषयी काय प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. नाथ महाराज म्हणतात की या संसारात जर सुख असलं तर बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. आहे की नाही. त्या लोकांना जर संसारामध्ये सुख असतं तर राज्याधिकांचा त्याग केला असता का. म्हणून या ठिकाणी संसारामध्ये सुख नाही. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की जो केवळ दुःखाला कंटाळलाय तो मुमुक्षू नाही. खरा मुमुक्षू कोण, जो संसारामध्ये असणाऱ्या सुखाला कंटाळला, त्याच्यामध्ये उद्वेग, त्या संसार सुखाविषयी त्याला दुःख वाटायला लागलं. अरे हे सुखाच्या नावाखाली दुःखच आहे, याने सुखाचं आंगडं घातलेलं आहे आणि आतून सगळं काय आहे, दुःखच आहे. किंवा स्वामी महाराज सांगायचे की जसं एखादं विष्ठेचं भांड आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचं आवरण चमचमीत किंवा सोन्याचं आवरण घातलं तर आतमध्ये काय आहे, तसं हे दुःख लेवनी सुखाची अंगी सळीत जगाते. दुःखानेच काय केलं, सुखाचं पांघरून घातलं आणि सगळ्या जगाला कापट्यपूर्वक छलकपट करीत आहे. त्याप्रमाणे आपण जर बारकाईने विचार केला तर या ठिकाणी हे संसार ज्याला आपण म्हणतो, प्रपंच ज्याला म्हणतो, हा प्रपंच केवळ दुःख रूप आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख ज्याला म्हणतो ते सुख नाही, हा सुखाभास आहे. आणि खरं सुख जे आहे तर ते कुठं आहे, त्या खऱ्या सुखाचा शोध कुठं लागेल याचा जर आपण विचार केला तर ह्या दुःखाचं पहिलं स्वरूप जाणलं पाहिजे. खरं मनुष्याला दुःख काय आहे की आता पुढे येणारच विषय, थोडक्यात आपल्याला एक चिंतन असावं की मनुष्याला हे जे शरीर आहे, हे शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला दुःख आहे. आणि ह्या जीवनाचा जर मनुष्याने विचार केला तर या सगळ्या शरीर एकदा प्राप्त झाल्यापासून मरेपर्यंत मधल्या काळातही त्याला दुःख आहे. इतकंच नाही, मरणाच्या वेळेला शास्त्रकार म्हणतात की 1000 इंगळ्या एकाच वेळेला चावल्यावर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा अनंत पटीनं दुःख या शरीरातून प्राण सोडताना होतं. आता मेलेला मनुष्य सांगायला येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला याची कल्पना नाही. पण जी गोष्ट अज्ञात आहे ती गोष्टीचं वर्णन कोण करतं, शास्त्र. शास्त्रामध्ये मरणाच्या वेळेला अनंत वेदना जीवाला होत असतात. तसंच जीवन ज्या वेळेला तो आईच्या गर्भात प्रवेश करतो आणि गर्भामध्ये पुन्हा जन्माला येईपर्यंत त्याला जे काही दुःख सोसावं लागतं 9 महिने, ते सुद्धा शास्त्रात वर्णन केलं. 9 मास कष्टलाशी दाव्याने प्रसूत झाली, येताची कर्म जाळ तुझी मान अडकली, आकांत जननीये दुःखे धाय मुकली, स्मरे त्या हरी आराध्यायी कृष्ण माऊली, असं म्हणतात. तर या ठिकाणी जेव्हा आपण आईच्या गर्भात राहतो तेव्हा 9 महिने त्यांनी काय दिले, उकडोनी 9 मास वरी जन्म जन्मोनी मरती, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कोणा पुढे सांगिजेल, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला त्या गर्भवतीचे प्रति डोळे तर त्याचं सांगतात की त्याचं जे शरीर आहे तर शरीर अत्यंत कोमल असल्यामुळं ते अत्यंत तप्त असं होतं. त्याच्या जीवाची एक प्रकारची लाही होते. त्याला अत्यंत तप्त अशा एखाद्या कुंडीमध्ये ठेवल्यासारखे त्याला ते गर्भवासाचं देखील दुःख सोसावं लागतं. म्हणून गर्भोपनिषद नावाचा उपनिषद आहे, त्याचा तुकाराम महाराजांनी देखील अनुवाद केलेला आहे. तर गर्भामध्ये तो जीव इतका दुःखाने पोळलेला असतो की तो सारखं रात्रंदिवस म्हणतो, एक वेळ करी या दुःखा वेगळे. असं आहे की त्या उपनिषदामध्ये लिहिले की गर्भाची स्थिती आईच्या उदरामध्ये कशी असते आपली जन्माच्या पूर्वीची, तर अभुग्न अभिमुखे शेते गर्भो गर्भाशय यथा स योनिम शिरसायाती असं वर्णन केलेलं आहे. तर साधारणपणे आपले अशा प्रकारचं आपलं स्वरूप असतं गर्भामध्ये. आजच्या काळात सोनोग्राफी केली तरी सुद्धा ते स्वरूप जास्त करून दिसून येतं. तर त्याच्यामध्ये आपले दोन्ही हात जोडलेले असतात, मान खाली घातलेली असते आणि तो गर्भ सारखा प्रार्थना करत असतो की एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी, मला ह्या गर्भवासाच्या दुःखातून सोडव. म्हणून तो सारखा प्रार्थना करीत असतो. काय पुढं, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रीही दिवस पांडुरंगा, बहुदुरवरी भोगविले भोगा,
आता पांडुरंगा सोडवावे. पुढे काय? तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे. तू मला ह्या दुःखातून सोडव असे सारखा प्रार्थना करत असतो. परंतु त्यावेळेला त्याला पूर्वजन्माचं देखील ज्ञान असतं की मी अनंत जन्म भोगले, परंतु ह्या जन्मामध्ये मी केवळ दुःखच भोगलं, मला आनंद प्राप्त झाला नाही. म्हणून आता या गर्भवासाच्या दुःखातून मला परमात्मा सोडवलं तर मी बाहेर आल्यानंतर हा संपूर्ण जीवनाचा काल केवळ तुझं चिंतन करण्यात घालवील. मी ब्रह्मज्ञान संपादन करील, पुन्हा ह्या जन्माला जेणेकरून येणार नाही अशाच प्रकारचे साधनाचं संपादन करील असा तो प्रार्थना करत असतो. परंतु ज्या वेळेला त्या ह्याच्यामध्ये अजूनही काही त्याला पूर्वजाती स्मरणारा हा असं म्हणतात. काही लोक जे असतात तर त्यांना जन्म झाल्यानंतरही आपलं पूर्वजीवन आठवतं, पूर्वीचे जन्म आठवतात, असे काही लोक असतात. परंतु आपल्याला सामान्यपणे आठवत नाही. याचं कारण गर्भवासातून जेव्हा आपण गर्भातून जेव्हा बाहेर येतो त्यावेळेला ज्या काही होणाऱ्या वेदना, जसं एखाद्या माणसाला मूर्छा येते, जोराने जर त्याला थप्पड मारली तर त्याला काही कळत नाही, श्वासोश्वास चालू असतात, परंतु त्याला मी कोण आहे, माझं भवितव्य काय, भूत काय, काही आठवत नाही. आपण त्याला म्हणतो मूर्छा येणे. तसं त्या मूर्छापन्न झालेल्या जीवाला ती आपली पूर्व गर्भामध्ये केलेली प्रार्थना किंवा पूर्वजन्माची स्मृती जाते. काही काही महात्म्यांना ही स्मृती राहते. इथं एक जलाराम बाबाजवळ याचं फोटोचं दुकान होतं. त्यांचा एक मुलगा होता, तर जवळजवळ 12-15 वर्षाचा होईपर्यंत त्याला आठवत होतं पूर्वजन्माचं. नंतर आता त्यांनी पुण्यात दुकान टाकले, आता त्याला काही आठवत नाही. जसे बाहेरचे संस्कार झाले तसं तसं त्याला ते पूर्व विसरलं. त्यांनी राजस्थानमध्ये माझं घर कुठे आहे, मी किती वर्षाचा झालो, माझे आई वडील कोण आहेत, मी मरण पावलो तिथं, सर्व त्यांनी सांगितलं. आणि तसं त्या लोकांनी जाऊन पाहिलं जयपूरला, तर तशा प्रकारचं सापडलं. हे पुनर्जन्माचं आजचे वैज्ञानिक जे आहे ते देखील पुनर्जन्माचा सिद्धांत पूर्णपणाने मानतात, म्हणजे श्रद्धा नाही. अनेक प्रयोगांनी ही गोष्ट सिद्ध होते, अनेक घटना अशा घडतात की पुनर्जन्म हा मानावाच लागतो. भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत त्यांनी मानलेला आहे. थोडक्यात काय की अशा प्रकाराने किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोशी. अनेक वेळा आपल्याला जन्माला आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जन्माला आल्यानंतर संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, येवो माझे माये पांडुरंगे, बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासाविस. काय तुका म्हणे आता धाव घाली वेगी, ब्रीद तुझे जगी दिनानाथा. अशा प्रकारचा एखादा मुमुक्षु जो आहे तो मुमुक्षु ह्या संसारातल्या सुखाला कंटाळतो आणि ह्या संसारातल्या दुःखालाही कंटाळतो. नेमकं ह्या संसार चक्रापासून, जन्ममरण परंपरेपासून माझी कशी निवृत्ती होईल, याच्यातून मी कसा मुक्त होईल, असा तो रात्रंदिवस विचार करतो. आणि असा जो विचार करणार आहे तोच या ग्रंथाचा अधिकारी आहे. आणि कारण का, या ग्रंथाच्या द्वारा त्याचं प्रयोजन म्हणजे त्याचं जे फल आहे, मला जन्म मरण परंपरेतून मुक्त होणं, संसार दुःखातून निवृत्त होणं. संसार म्हणजे या ठिकाणी आपल्या घरी असणारं जे काही सामान, घटपटादी, याला संसार म्हणत नाही. खरा संसार म्हणजे काय, संसरती इति संसारा, जो सारखा जन्म मरण परंपरेत घालतो त्याला संसार म्हणतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. संसार, संसार म्हणजे काय, पुन्हा जन्मन आणि पुन्हा मरण, उपजने आणि निमरणे, हे सातचे जे का म्हणणे तया जीव लोक म्हणे संसारो हन. संसार, संसार म्हणजे काय, जन्म मृत्यूची परंपरा, पुन्हा जन्मन आणि पुन्हा मरण. आणि सगळे अनर्थ कशात आहे, या जन्माच्या मध्येच अनर्थ आहे. जन्माला आलं की जो जन्माला आला त्याला मरण आहे त्या, आणि त्याच्यामधला जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये त्याला सारखी दुःखाची काही प्रचिती आहे. म्हणजे जन्मताना दुःख, गर्भवासात दुःख, जन्माला आल्यावर दुःख, मरेपर्यंत दुःख, असं या संसार चक्रामध्ये केवळ दुःखानेच हा भरलेला आहे. थोडक्यात काय, दुःखाचा अथांग सागर म्हणजे असा हा जन्म आहे. म्हणून या ठिकाणी हा जो मनुष्य आहे तो विचार करतो की हे दुःख माझं कशाने संपेल, हे संसार दुःख मला का प्राप्त झालं आणि त्याची निवृत्ती कशाने होईल. तर याचं कारण शास्त्रकारांनी सांगितलं की मनुष्याला मी कोण आहे हे न कळल्यामुळं, मी म्हणजे आत्मा, आणि त्या आत्मस्वरूपाचं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचा कार्य हा सर्व प्रपंच किंवा संसार दुःख आहे. आणि म्हणून जो मुमुक्षूचं प्रयोजन काय आहे, या संसार दुःखाची निवृत्ती व्हावी. तर संसार दुःख का झालं, तर आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे झालं, आहे की नाही. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं कार्य हा संसार किंवा हे संसार दुःख आहे. त्याला दुसरं नाव काय आहे, अनर्थ.
अनर्थ म्हणजे खरं काय, जन संसाराला प्राप्त होणं यालाच काय म्हणायचं, अनर्थ. मग ह्या अनर्थाची निवृत्ती करणं हे मुमुक्षुला अपेक्षित आहे. बरोबर ना. मुमुक्षुला काय पाहिजे, माझा काही करा पण माझ्या या संसार दुःखातून मला मुक्त करा, ही त्याची मागणी. म्हणून या ठिकाणी आणि ह्या ग्रंथाचे प्रयोजन काय आहे, प्रयोजन हेच आहे की काही झालं तर त्या मुमुक्षूच्या संसार दुःखाची निवृत्ती होईल. परंतु असं आहे की मुळापासून जर ते संसार दुःख आपल्या त्या मुमुक्षूची जी इच्छा आहे ती लयरूप निवृत्तीची, एक आत्यंतिक निवृत्तीची आहे संसार दुःखाच्या. जसं आपण हजामत करतो, केस पुन्हा न्हावी उठला खुंट फुटला, तसं त्याला संसार दुःख निवृत्त केलं, पुन्हा उत्पन्न झालं, अशी त्याची इच्छा आहे का, नाही. एकदा दुःख गेलं की कधीच पुन्हा माझ्याजवळ फिरकू देखील नाही. आणि एकदा आनंद मला प्राप्त झाला की तो आनंद पण माझ्याजवळून कधीच परत जाऊ नये. म्हणजे शाश्वत आनंद किंवा अविनाशी आनंद मला प्राप्त व्हावा आणि दुःखाचा अत्यंत उपराम व्हावा, अशीच त्या मुमुक्षूची इच्छा आहे. परंतु हे दुःख कशामुळे प्राप्त झालं, तर मनुष्याला आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानाचे. आपल्याला विसर पडणं, आपण मी कोण आहे याचा आपल्याला अज्ञान असणं, त्या अज्ञानाचंच कार्य हा संसार आहे. मग जर आपल्याला खरं ह्या संसार दुःखाची निवृत्ती करायची झाली तर आपल्याला काय करावं लागेल, आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालावं लागेल. आणि अज्ञान कशाने जातं का, आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान झालं आणि म्हणून आपल्याला संसार दुःख भासलं, ऐकी नाही, किंवा प्राप्त झालं. जसं रज्जूवर सर्प भासला, ऐकी नाही, कशामुळे भासला, रज्जू हा रज्जू आहे असं जर आपल्याला कळलं असतं तर सर्प भासला असता का, नाही. मग कशाच्या अज्ञानामुळे सर्प भासला की नाही, कोणाच्या अज्ञानामुळे भासला, रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला. आता जर आपल्याला सर्पाची निवृत्ती करायची झाली तर आपल्याला काय करावं लागेल, रज्जूच्या ज्ञानाने रज्जूच्या अज्ञानाची निवृत्ती होईल, ऐकी नाही, मग आपल्याला सर्प भासणार नाही. हा सिद्धांत आपण कसा मांडला, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे संसार भासतो, संसार अनर्थ भासतो, जगत प्रपंच भासतो, तर त्याच्या निवृत्तीचं साधन काय आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेणं. कारण ते आत्मस्वरूपाचं ज्ञान हे आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या विरोधी आहे. सूर्यप्रकाश आणि अंधकार यांचा जसा विरोध आहे तसा ज्ञान आणि अज्ञानाचा काय आहे, विरोध आहे. त्यामुळे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. तर आत्मस्वरूपाचं ज्ञान जे करून घ्यायचं ते सामान्य ज्ञान का विशेष ज्ञान करून घ्यावं लागेल, विशेष ज्ञान करून घ्यावं. सामान्य ज्ञान त्याच्या विरोधी आहे का संसार दुःखाच्या, नाही, ऐक नाही. रज्जू आहे, ऐक नाही, सर्प आहे, त्याच्यामध्ये जे आहे हे सामान्य आहे, ऐक नाही. पण रज्जू आहे तर तो रज्जू कसा आहे, विशेष. रज्जूचं आपल्याला कोणतं ज्ञान आहे, सामान्य ज्ञान आहे, पण विशेष ज्ञान नाही. मग सर्पाची निवृत्ती करायची झाली तर कोणतं ज्ञान करून घ्यावं लागेल, विशेष ज्ञान. तसं संसार दुःखाची निवृत्ती करायची झाली तर आपल्याला कोणतं ज्ञान करून घ्यावं लागेल, विषय. ब्रह्म सच्चिदानंद आहे का मी सच्चिदानंद आहे असं ज्ञान करून घ्यावं लागेल, मी सच्चिदानंद आहे असं त्याचं अपरोक्ष ज्ञान करून घ्यावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की त्या ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते. निवृत्ती होते म्हणण्यापेक्षा त्या अज्ञानाची सिद्धीच होत नाही. अशा प्रकारचं जर झालं तरच आपलं संसार दुःख निवृत्त होईल. म्हणजे आता जर आपल्याला खऱ्या उपाय करायचा झाला तर संसार दुःखाची निवृत्ती करण्यासाठी कोणत्या प्रकारचं, जसं रज्जूवर भासलेला सर्प आहे आणि त्याची निवृत्ती करायची. आता निवृत्ती एखाद्याच्या जवळ जर काठी असली, भाला असला तर त्यांनी रज्जूवरचा सर्प तो निवृत्त करेल की नाही, आणि एखादा मांत्रिक असला तर त्यांनी पण होणार नाही, मंत्रांनी पण होणार नाही, आणि दंड किंवा भालावरची कशाने होणार नाही. मग रज्जूवरचा सर्प निवृत्त करायला कोणतं साधन करावं लागेल, ज्ञान. दिवा घेऊन जावं लागेल आणि दिव्याने काय पाहावं लागेल, हा रज्जू आहे, दोरी आहे, 3 पदरी काय दोरी आहे, असं एकदा ज्ञान झालं की आपल्याला सर्पाचं भ्रांती निवृत्त होईल. तसा आपल्याला मग रज्जूचं कोणतं ज्ञान होईल, तिथं विशेष. हा रज्जू आहे हे ज्ञान काय आहे, विशेष ज्ञान आहे. आणि त्याने काय होते, हा सर्प आहे हे सुद्धा कोणतं ज्ञान आहे, विशेष ज्ञान. बरोबर ना. मग ते आपलं रज्जूच्या सर्पाचं जे अज्ञान, आपलं रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान, आणि त्या विशेष स्वरूपाचं अज्ञान झालं का तो सर्प आणि सर्पज्ञान ही दोन्ही जातील का, एकटा सर्पच जाईल, सर्पही जातील आणि सर्पज्ञानही जाईल. तसं आपल्याला या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं जर विशेष स्वरूपाने जर ज्ञान झालं तर त्या ठिकाणी हे जे जगत आहे की नाही आणि जगताचं ज्ञान म्हणजे आभासिक असणारं जगत आणि त्याचं ज्ञान, हे दोन्हींची काय होईल, निवृत्ती होईल. मग आपल्याला जर साधन करायचं झालं तर त्या सर्पासाठी जसा कोणत्याही मंत्राचा उपयोग झाला का, एक जर म्हणायला लागला की मांत्रिक आहे, मांत्रिक असलं तर रज्जूवरचा सर्प निवृत्त होईल का, नाही, कारण तो मुळे खरा नव्हता, आहे का नाही.
तो खरा पदार्थ, खरा सर्प असता तर काठीनं निवृत्त झाला असता की नाही, पण तो खोटा होता. खोट्या पदार्थाची निवृत्ती ही, खोट्या सापाची निवृत्ती ही भाला बर्च्यानी दंडाने होणार नाही, मंत्राने होणार नाही. त्याला एकच साधन आहे का त्याचं जे अधिष्ठान आहे, ज्याच्यावर तो सर्प भासला, त्या अधिष्ठानाचं ज्ञान करून घेणं, विशेष स्वरूपाचं ज्ञान करून घेणं. तसा हा संसार दुःख जे आपल्याला भासलं, हे कशामुळे भासलं, कोणाच्या अधिष्ठानावर भासलं, आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने भासलं. म्हणजे ते अज्ञान कुठं राहिलं, आत्मस्वरूपावर राहिलं. आणि आत्मस्वरूपावर राहून त्या अज्ञानाने कोणाला आच्छादित केलं, त्या आत्म्याला, ज्ञानस्वरूप आत्म्यालाच आच्छादित केलं. बरोबर आहे ना. आत्म्याच्याच आश्रयाने राहिलं आणि आत्म्यालाच आच्छादित केलं किंवा आवृत्त केलं, आवरण केलं, झाकलं, आहे की नाही. मग आपल्याला काय करावं लागेल आता, की त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि दुसरा कोणताच उपयोग नाही. मग आपण म्हणलं आम्ही कर्म करू, तर कोणती क्रिया केली तर क्रियेने त्या संसार दुःखाचा नाश होईल का, नाही. कारण ते मुळे खरं नव्हतं, ते भासमान होतं. आणि भासमान पदार्थ हा अधिष्ठान ज्ञाना वाचून निवृत्त होत नाही, कोणत्याही क्रियेने निवृत्ती होणार नाही. तुम्ही म्हणा की नाही, तुम्ही अशी भावना करा, हा सर्प नाही. अरे सर्पाची प्रतीती येते, भावना करून काय उपयोग त्याला, आहे की नाही. तर मंत्रतंत्राने होईल का, होणार नाही. त्याला उपाय एकच आहे, काय, ज्ञाने विनय के उपाय करशी जितके तितका गुंफीचे अधिके रुखिये. ज्ञाना वाचून जितके उपाय करतील ते कोणताही उपाय उपयोगाला येणार नाही. उपाय कोण आहे, अधिष्ठान आत्म्याचं ज्ञान करून घेणं. संसार जर खरा असता तर तो क्रियेने निवृत्त झाला असता, ध्यान केलं, उपासना केली, त्याने निवृत्त झाला असता. पण त्या संसार दुःखाची निवृत्ती होईल का, त्याने होणार नाही. कारण काय आहे, तो अधिष्ठान असणार, संसाराचं अधिष्ठान कोण आहे, आत्मा. आणि त्या आत्म्याच्या अज्ञानामुळे तो भासला, तो आत्म्याच्या ज्ञानाने निवृत्त होणार. मग आत्म्याचं ज्ञान सोडून दुसरा कोणता उपाय उपयोगी पडेल का, नाही. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने संसार दुःखाची निवृत्ती करायची असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर झालं पाहिजे. तर ते आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवण्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान करून तद्वारा जीवनमुक्ती प्राप्त करून देणं, हे या ग्रंथाचं काय आहे, प्रयोजन आहे. मग तेच सांगतात, आत्मस्वरूपाचे अज्ञान आणि त्या अज्ञानाचे कार्य जो प्रपंच, तो जन्ममरणादी दुःखास कारण आहे. म्हणजे ही जन्ममरणादी जी दुःख आपल्याला प्राप्त होतात, याचं मूळ कारण काय आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य असणारा जो प्रपंच किंवा संसार दुःख, किंवा ज्याला अनर्थ असं म्हणतात, त्या दुःखाचंच अनर्थ म्हणतात. त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म, त्याची प्राप्ती, अशा स्वरूपाचा जो मोक्ष, तो प्राप्त होणे या ग्रंथाचे परम प्रयोजन किंवा फल आहे. आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. या ग्रंथाचे दोन प्रयोजन, एक परम प्रयोजन, मुख्य प्रयोजन, आणि एक अवांतर प्रयोजन. तर त्या ठिकाणी सांगतात की संसार रूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती. मनुष्याला संसार दुःखाची निवृत्ती ही केवळ तात्कालिक पाहिजे का, त्याला आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, आत्यंतिक निवृत्ती पाहिजे. मग संसार दुःखाची निवृत्ती आत्यंतिक करायची असेल तर कारण तसंच ठेवलं आणि कार्याची निवृत्ती केली तर चालेल का, म्हणजे कारणासह वर्तमान त्या संसार दुःखाची निवृत्ती मुमुक्षुला अपेक्षित आहे. कारणासह वर्तमान संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप जो ब्रह्म, आणि त्याला काय पाहिजे, परमानंद. परमानंद पाहिजे, त्याला ब्रह्म माहीत नसलं तरी परमानंदाची तर आकांक्षा आहे की नाही त्याला. मग परमानंदाचं दुसरं नाव काय आहे, ब्रह्म. मग म्हणजे मनुष्याला इच्छा कशाची, परमानंद रूप ब्रह्माची आणि संसार दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची. म्हणजे आणि ही आहे कुठं, त्याला संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे स्वरूप कोणाचं आहे, मोक्षाचं. म्हणजे मनुष्याला इच्छा कशाची, मोक्षाची. आणि तो मोक्ष हे या ग्रंथाचे परम प्रयोजन आहे किंवा फल आहे. या ग्रंथाचं पासून आपल्याला परम प्रयोजन किंवा फल काय सिद्ध होणार, तर संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप जो मोक्ष, तो ह्या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. आणि त्याचे साधन जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, ते प्राप्त होणे हे या ग्रंथाचे अवांतर प्रयोजन आहे. पण तो मोक्ष कशाने प्राप्त होतो, तर जीव आणि ब्रह्माच्या एकतेच्या ऐक्य ज्ञानाने प्राप्त होतो. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान होणार की नाही या ग्रंथाच्या द्वारा, पण ह्या ग्रंथाच्या द्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करणं हे त्याचं कोणतं फळ आहे, अवांतर फल आहे. आणि परम प्रयोजन किंवा मुख्य फल कोणतं आहे त्याची, तर मोक्ष प्राप्त होणं
म्हणजे हे त्याचं परमप्रयोजन आहे. मग ह्या ग्रंथाचे दोन प्रयोजन आहे. कोणतं? एक अवांतर प्रयोजन. अवांतर प्रयोजन काय? अवांतर प्रयोजनामध्ये जीव आणि ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा काय आहे? विषयच आहे. परंतु त्यामुळे जीव ब्रह्माची ऐक्यता मुमुक्षूला काय होईल? प्राप्त होईल. हे त्याचं काय आहे? अवांतर प्रयोजन. आणि त्या अवांतर प्रयोजनाचं जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा परम प्रयोजन, श्रेष्ठ प्रयोजन, प्रधान प्रयोजन, फल जर काय असेल तर ते आहे मोक्ष. मग ह्या ग्रंथाची प्रयोजन काय झाली? दोन झाली. एक अवांतर प्रयोजन आणि एक परम प्रयोजन. अवांतर प्रयोजन आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि परम प्रयोजन आहे मोक्ष, की ज्याच्यामध्ये दुःखाचा आत्यंतिक उपराम आणि परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष तो प्राप्त करून देणं हे या ग्रंथाचं परम प्रयोजन आहे. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे, म्हणून मोक्षास परम प्रयोजन म्हटले. आता ह्या मोक्षालाच परम प्रयोजन असं का म्हटलं? तर ते म्हणतात संपूर्ण जीव मात्र म्हणजे मनुष्य मात्र. कोणताही मनुष्य पाहिला तर मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भाविना जीवे. मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी ही प्रत्येकाची मागणी आहे. आणि आनंद सुद्धा देशकाळावर अवलंबून असणारा व्हावा का देशकालाच्या अतीत आनंद असावा, तो विषयापासून व्हावा की निर्विषयी असावा, तो उपाधीच्या द्वारा व्हावा की निरुपाधिक असावा, तो नित्य असावा की कधी कधी असावा, तो एका वस्तूपासून मिळावा की सर्व वस्तूपासून मिळावा, कोणत्या कालात असावा कोणत्या कालात नसावा की सर्व कालात असावा, सर्व कालात असावा, अशी प्रत्येक प्राणीमात्राची काय आहे? इच्छा आहे. सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षा आहे. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राला हेच पाहिजे, आहे की नाही? म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राला काय पाहिजे? मोक्षच पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी मोक्षाला काय म्हटलेलं आहे? परमप्रयोजन. परमप्रयोजन म्हणजे सर्वांना मिळून अपेक्षित असणार, आहे की नाही? सर्वांनाच, असं कोणीच नाही का ज्याला मला परमानंद प्राप्त नको, मला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती नको, असं कोणी म्हणतं का? सगळ्यांना हेच पाहिजे, हेच फल पाहिजे. म्हणून या ठिकाणी हे त्याला म्हणतात मोक्ष. आणि हे या ग्रंथाचं काय आहे? परमप्रयोजन. परमप्रयोजन का म्हटलं? सर्वांना अपेक्षित आहे म्हणून. कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. तर हे जे वाक्य आहे ना, तर हे वाक्य स्वामी महाराज कोणाचा विचार सागर झाला की ह्या वाक्याचं तथ्य सांगायचं विचार सागर झाला ना, तर मला हे वाक्य कळलं नाही, एवढं वाक्य तू समजावून सांग, आणि जर मला कळलं तर तुला कळलं असा त्याचा अर्थ आहे, मला कळवून दे असं म्हणायचे. आणि जर नसलं झालं तर ते म्हणायचे की तू पुन्हा विचार सागर शिक असं सांगायचे. तर तसं हे वाक्य आहे. तर ते वाक्य असं आहे की कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. आता जर मनुष्याला मोक्षाची इच्छा आहे, परम प्रयोजन आहे, पण ते प्रयोजन जर सिद्ध करायचं झालं तर त्याला काय पाहिजे? जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य ज्ञान झालं पाहिजे, बरोबर ना? मग जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे काय करतं? सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे असं सांगा. मग आता मोक्षाचं साधन कोणतं? तर जीव ब्रह्मैक्य ज्ञान, बरोबर ना? ते सांगतात दुःख जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे सर्व इथं जीव ब्रह्मैक्याज्ञान असं झालंय का? तर तिथं जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं पाहिजे शब्द. जर तुमच्या याच्यात तसं झालंय जीव ब्रह्मैक्य ज्ञान असा शब्द पाहिजे तिथं. हा, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, पुढच्या ज्ञाला काना द्यायचा आणि याचं काढून टाकायचं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे सर्व दुःख निवृत्तीचे आणि परमानंद प्राप्तीचे साधन आहे. दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही. आता जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे जे साधन आहे तर याला कोणतं प्रयोजन म्हणतात? अवांतर प्रयोजन म्हणतात, आहे की नाही? जीव ब्रह्मैक्य हे या ग्रंथाचं काय आहे? अवांतर प्रयोजन आहे. अवांतर प्रयोजन आहे त्याने साध्य काय होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतं. आणि मोक्षाचं स्वरूप काय आहे? परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. तेव्हा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती रूप असणारा जो मोक्ष, ह्या मोक्षाचं साधन
काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे त्याचं साधन आहे. आणि पुढं काय सांगतात इथं स्वामी महाराज सांगायचे की इथं स्वल्प काय त्याला म्हणतात अर्धविराम द्यायचा, म्हणजे याच्या खाली एक विराम चिन्ह द्यायचं, त्याला काय अर्धविरामच म्हणायचं ना. तर परमानंद प्राप्तीचे साधन आहे. आणि तिथं असा एक शब्द लिहायचा, स्वामी महाराज सांगायचे ते स्वतः दुःख निवृत्ती रूप आणि सुख प्राप्ती रूप नाही.